आणि तुम्ही बघत आहात मंडल न्यूज। सर्वप्रथम आज महाराष्ट्राच्या सगळ्या जनतेला आषाढी एकादशीच्या मंडल न्यूज कडून हार्दिक शुभेच्छा। मी आलेली आहे रविनगर स्थित विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये। इथे सकाळपासूनच लोकांची आज गर्दी लागलेली आहे, लांब लांब रांगा लागलेल्या आहे। भक्तगण विठ्ठलाचं दर्शन घेऊन प्रसाद ग्रहण करत आहे। आषाढी एकादशीचं प्रत्येकाच्या जीवनामध्ये खूप जास्त महत्त्व आहे। आषाढी एकादशीला भगवान विष्णूची पूजा करून निर्जळी उपवास केला जातो, म्हणजे निरंकाळ उपवास केला जातो आणि सायंकाळी भगवान विष्णूची पूजा करून भजन म्हणून उपवास सोडला जातो। याच एकादशीला पद्म एकादशी सुद्धा म्हणतात। आज संपूर्ण महाराष्ट्रातून लोक पंढरपूरला गेलेले आहेत विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घ्यायला। आपल्याला सुद्धा माहिती आहे की आपल्या इथून माता रुक्मिणीची पालखी पंढरपूरला जात असते। त्या पालखीचं सुद्धा दर्शन आम्ही मंडल न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे। आज आषाढी एकादशी आहे आणि सगळीकडे खूप आनंद आणि उत्साहाचं वातावरण आहे। आज पावसाने पण सगळं भाविक भक्तांवर कृपा केली आहे की सकाळपासून पाऊस सुद्धा नाही आहे। चला तर जाणून घेऊया भक्तांकडूनच त्यांच्या भावना। नमस्कार दादा, तुमचं मंडल न्यूज मध्ये हार्दिक स्वागत। आम्हाला तुमच्याकडून या मंदिराबद्दलची माहिती जाणून घ्यायची आहे। नमस्कार, सर्वप्रथम आपल्या या मंडल न्यूजच्या माध्यमातून सर्व भाविक भक्तांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। मी या माऊली विठ्ठल रुक्मिणी ट्रस्टचा सचिव नारायण कावरे आपल्याला थोडीशी माहिती देऊ इच्छितो। गेल्या 30 वर्षापासून हे मंदिर इथे अस्तित्वात आहे। आमच्या मोठ्या वडिलांनी त्यांची प्राणप्रतिष्ठा केली आहे। ज्योती प्रतिपदेच्या शुभमुहूर्तावर ही प्राणप्रतिष्ठा झालेली आहे आणि त्यांचे वारस आम्ही पुतणे एक प्रकारे आम्हाला ती इस्टेट झाली आहे, परंतु त्याचं आम्ही कुठल्याही प्रकारचं भांडवल केलेलं नाही आणि आम्ही ती लोकांकरिता सगळं ट्रस्ट करून मोकळं करून दिलेलं आहे। कुठल्याही प्रकारचे हिस्सेवाटणी नाही, काही नाही, भानगड नाही, काही नाही। आणि आज त्या पांडुरंगाचा उत्सव आपण बघता आहात की खूप मोठ्या स्वरूपात होत आहे। बस यातच आम्हाला खूप मोठा आनंद आहे। बरं, या मंदिरामधल्या ज्या मूर्ती आहेत त्या अतिशय सुंदर आहेत, तर या मूर्ती कुठून आणल्या आहेत? या मूर्त्या पंढरपूरवरूनच आणलेल्या आहेत। आणि किती वर्ष जुन्या आहे मूर्ती? 30 वर्ष। म्हणजे ज्या वेळेला मंदिर निर्माण झालं त्यावेळेस पासून प्राणप्रतिष्ठा केलेल्याच या मूर्ती आहेत? बिलकुल हो। त्या काळामध्ये काय किंमत होती या मूर्तींची आणि कुठल्या कारागिराकडून आणलं होतं? मला ते सांगता येणार नाही। मूर्त्या खूप रेखीव आणि सुरेख आहे, पण माझं वय तेव्हा छोटं कमी असल्यामुळे तेव्हाचं तेवढं काही मला आठवणार नाही आणि किंमत काय असेल तर ते माहिती नाही। अतिशय सुंदर अशा मूर्ती या मंदिरामधल्या आहेत। अतिशय सुंदर आणि रेखीव मूर्ती या मंदिरामधल्या बघून मन अगदी प्रसन्न होतं। आणि दादांनी सांगितलं आहे की 30 वर्ष जुनं हे मंदिर आहे आणि नागरिकांनी प्रचंड प्रमाणामध्ये इथे गर्दी केलेली आहे। इथे प्रसादाचं वाटप चालू आहे आणि आतमध्ये कंटिन्युअसली भजन सुद्धा चालू आहे। अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये आज संपूर्ण अमरावतीमध्ये प्रसन्न असं वातावरण निर्माण झालेलं आहे। दादा, तुम्हाला पुन्हा एकदा आषाढी एकादशीच्या शुभेच्छा। माझ्यासोबत आहेत माजी स्थायी समिती सभापती माजी नगरसेवक सचिन भाऊ रासने। जाणून घेऊया त्यांच्याकडून आज आषाढी एकादशी निमित्त त्यांच्या मनातली भावना। सर्व अमरावतीकर वासियांना आज आषाढी एकादशीच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो। दरवर्षी मोठ्या उत्साहाने हा सण आपण साजरा करतो। त्यात विशेष करून आमच्या भागात कावरे परिवारातर्फे ह्या मंदिरात मोठ्या प्रमाणात हा उत्सव या ठिकाणी साजरा करण्यात येतो। अत्यंत चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम इथं होतो। असाच कार्यक्रम या ठिकाणी नेहमी होत राहो, असंच लोकांचा प्रतिसाद या ठिकाणी मिळत राहो असं सदिच्छा देतो व थांबतो। सकाळी आरती होते, सकाळी 5 वाजता 6 वाजतापासून 8 वाजेपर्यंत। त्यानंतर संध्याकाळी हरिपाठ होतो। रोज हरिपाठ होतो। आज असं विशेष काय झालं मंदिरामध्ये सकाळपासून थोडंसं सांगा आम्हाला। सकाळपासून पहिल्यांदा अभिषेक झाला, आंघोळ झाली विठ्ठलाची रुक्मिणीची आणि त्यानंतर आरती झाली। आरतीनंतर मग गर्दी म्हणजे व्हायला लागली, दर्शन व्हायला लागले, दर्शन सुरू केलं। आणि महाप्रसाद? महाप्रसाद नाही, हा म्हणजे उसळ आहे की नाही, उसळ, केळी, साबुदाणा, भगर, हे केळं, फळं निराळ्या प्रकारचे फळं वगैरे वाटप चालू आहे। एकादशीला मुख्य म्हणजे सुरुवातीची पहिली एकादशी येते म्हणजे ह्याच्या आणि इथूनच मग चातुर्मास सुरू होतो। अच्छा, चातुर्मास सुरू झाल्यानंतर त्याच्यातही तुम्हाला 15 दिवसाच्या एकादशा करतात, कोणी महिन्याच्या महिन्या करतात। असं
पण त्याच्यामुळे इथून खरी सुरुवात होते आणि पंढरीच्या वारी सगळी इथूनच सुरू होते जास्त. तुम्ही गेलाय का कधी पंढरीच्या वारीला? वारीला नाही, पण आता दर्शनाला जाऊन आली आहे पंढरपूरला. दरवर्षी जाता की याच वर्षी गेला? या वर्षी जाऊन आली. कसं होतं दर्शन? नाही, सुंदर. आणि आम्हाला खोली इतकी जवळ मिळाली होती की सगळे लोक तिथून जात होते. छान दर्शन झालं अगदी. या मंदिरामध्ये दरवर्षी येता का तुम्ही? दरवर्षी घरच जवळ आहे. आज आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशी निमित्त अमरावती शहरातील विविध मंदिरांमध्ये मोठा उत्सव साजरा होतोय. मी आलेली आहे अंबागेटच्या आतमधील या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये. अमरावती शहरातलं सगळ्यात मोठं मंदिर मानलं जातं आणि या मंदिरामध्ये आज भाविकांनी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केलेली आहे. त्यांच्या मनामध्ये उत्साह आहे आणि आज एक आगळं वेगळं वातावरण इथे अनुभवायला मिळतं आहे. भजनाचे बोल सुरू आहेत आणि बुक्क्याचे टिके लावणं चालू आहेत. छोटे छोटे मुलंसुद्धा आज इथे आलेली आहे. आषाढी एकादशीचं महत्त्व संपूर्ण महाराष्ट्र जाणतो, कारण आज पंढरपूरला सुद्धा खूप मोठा महोत्सव असतो आणि त्याच्याच खालोखाल अमरावती जिल्ह्यामध्ये प्रत्येक मंदिरामध्ये आज आषाढी एकादशी साजरी केली जाते आणि सगळे भाविक भक्त विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाला मोठ्या आस्थेने येतात. या मंदिरामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता की लोकांची खूप मोठी रांग लागलेली आहे. जाणून घेऊया या मंदिराचा काय इतिहास आहे ते या मंदिराच्या लोकांकडून. माझ्यासोबत आहे या मंदिराचे ट्रस्टी. जाणून घेऊया त्यांच्याकडून या मंदिराचा इतिहास. मी प्राचार्य डॉक्टर अजय गुल्हाने, अध्यक्ष श्री विठ्ठल मंदिर संस्थान अंबागेट अमरावती. हे विठ्ठल मंदिर अमरावती शहरातलं फार प्राचीन असं मंदिर आहे. आज जरी हे नवीन रूपात दिसत असलं तरी जुन्या अमरावतीत पूर्वी आम्ही लहान असताना या ठिकाणी एक भव्य लाकडी असं कोरीव नक्षीकाम केलेलं सभा मंडप आणि मंदिर होतं. आमच्या आजोबाच्या काळापासून या ठिकाणी सर्व विधिवत कार्यक्रम या ठिकाणी होतात व दरवर्षी या ठिकाणी हा जो आषाढी उत्सव आहे हा अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी सादर करण्यात येतो. यावर्षीसुद्धा आज सकाळीच महाआरती झाली. या ठिकाणी 5:30 वाजता अभिषेक झाला, त्याच्यानंतर महाआरती झाली. त्याच्यानंतर इथे सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत साबुदाणा आणि फळ वाटपाचा कार्यक्रम मंदिराच्या वतीने ठेवलेला आहे. तसेच आज सायंकाळी 6 वाजता स्वर विठ्ठल संगीत रजनीचा म्हणजे भावगीतांचा कार्यक्रम सरस्वती संगीत विद्यालय बुधवारा व त्यांचा संच या ठिकाणी 6 वाजता ठीक या स्टेज व्यासपीठावर सुरू होणार आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी या सर्व विठ्ठल भक्तिगीतांच्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा अशी मी सर्व भक्तजनांना विनंती करतो. सकाळी 11 वाजता या ठिकाणी काल्याचे कीर्तन होईल व त्यानंतर 12 ते 3 या ठिकाणी जवळपास 1000 लोकांचा महाप्रसादाचा कार्यक्रम मंदिराच्या वतीने या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे व हा कार्यक्रम दरवर्षी या ठिकाणी ठेवण्यात येतो. या मंदिराला किती वर्ष झाले सर आता? मी प्राध्यापक सुनील जयसिंग पुरे, सचिव विठ्ठल मंदिर संस्थान अमरावती. जवळजवळ 1936 पासून या महामंदिराला बायनाबाई गुल्हाने यांनी देणगी दिली होती. त्याच्यातून हे मंदिर उभं झालं. त्याच्यानंतर आम्ही जे नवीन विश्वस्त मंडळ उदयास आलं त्यांनी याचा जीर्णोद्धार केला आणि भव्य दिव्य प्रमाणात अमरावती शहरात हे एक मंदिर नावाजलेलं प्राचीन पुरातन आणि जागृत देवस्थान म्हणून याची प्रसिद्धी आहे. अनेक शहरातील मान्यवर इथे येतात, भेटी देतात, दर्शन घेतात. हा 2 दिवसीय आषाढी एकादशी महोत्सवाचा कार्यक्रम इथे आपण आयोजित केलेला आहे. या महोत्सवाच्या निमित्तानं विविध सोबतच कार्यक्रमाचे आयोजन केले. संध्याकाळी 6 वाजता आज स्वर विठ्ठल हा एक कार्यक्रम इथे आयोजित केला आहे भक्तिसंगीताचा. जनतेने त्याचा लाभ घ्यावा. उद्या महाप्रसाद आहे, त्याचासुद्धा लाभ घ्यावा आणि या मंदिराला सरळ हस्ते मदत करावी जेणेकरून मंदिराचा जीर्णोद्धार आणि प्रगतीपथावर राहील. सर्व अमरावतीच्या भाविक भक्तांना विनंती करतो की उद्या महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन करतो. विठ्ठल रुक्माईची आख्यायिका आपल्या जगात प्रसिद्ध आहे. त्यातल्या महाराष्ट्रात दैवत आहे विठ्ठल रुक्माई. आणि आज आषाढी एकादशी या दर्शनासाठी आम्ही सहकुटुंब आलो. माझे भाऊ आहे, लहान मित्र आहे. असं दरवर्षीप्रमाणे